नमस्कार सर्वांना. आपण मंडळी, मी मंडळी म्हटल्यानंतर थोडंसं तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ पुरुष मंडळी सुद्धा बघतायत. त्याच्यामुळे आता यापुढे मी मंडळी असंच म्हणणार आहे. तर मंडळी, काय म्हणायचंय मला, की आणि माझ्या मताशी तुम्ही नक्कीच सहमत असाल. प्रत्येकाला ना व्यवसाय काय करावा हा प्रश्न पडतो, पण त्याच्यासाठीच मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे आणि ह्या मताशी माझ्या तुम्ही नक्कीच सहमत असाल. आपण आपले शाळेचे दिवस आठवा. आपले शाळेचे दिवस, आपली परीक्षा आणि त्याच्यामध्ये भूगोलचा पेपर, आणि भूगोलच्या पेपरमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपलं पहिलं वाक्य काय असायचं, की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. आता ह्या मूलभूत गरजा जर आपण लक्षात ठेवल्या आणि त्याच जर व्यवसायासाठी त्याचा वापर केला तर त्या नक्की यशस्वी होतात. आणि त्याच्यामध्ये नाविन्य जर निर्माण केलं, काहीतरी आपलं डोकं चालवून, आपलं काहीतरी आयडिया त्याच्यामध्ये घालून, त्याच्यात काहीतरी नवीन असं केलं तर ते उद्योग नक्की व्यवस्थित आणि यशस्वी होतात. आपण दर आठवड्याला आता भेटतो एका नवीन चेहऱ्याला, नवीन मैत्रिणीला, आणि तिच्या व्यवसायाची ओळख करून घेत असतो. आणि याच बाबतीत आपण आज जाणार आहोत. आपली प्रत्येक महिलेला एक प्रश्न जो असतो ना, पडतो, जो प्रत्येक महिलेला पडतो, आणि इतका गहन प्रश्न सगळ्यांनाच पडतो तो, की भाजी काय करावी, भाजी काय करावी. आणि त्याच्या विचारात आपण असतो, आणि त्याच्यात ते मग नीट करणं, साफ करणं आलं की मग आपण काहीतरी शॉर्टकट मारत असतो. पण समजा मॅगी 2 मिनिटात मॅगी बनते, तसंच जर समजा तुम्हाला जर भाजी स्वच्छ करून, साफ करून, त्याच्या फोडणीच्या सगळ्या सामानासहित, कढीपत्त्यासहित जर पाकीट तुमच्या हातात मिळालं ना, तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल की नाही. मग आज आपण ज्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत ना, तिने अशीच आयडिया डोक्यात घेऊन, सगळ्यांची गरज गैरसोय लक्षात घेऊन असं डोकं चालवलेलं आहे, आणि अशाच मैत्रिणीला आपण आज भेटायला जाणार आहोत. तर चला, आपण बघूया तिची व्यवसाय काय आहे तो, आणि आपण तिच्याशी गप्पा मारूया. आपण आता या मैत्रिणीकडे आलेले आहोत. तुमची ओळख करून द्या बरं. माझं नाव योगिता प्रमोद कुलकर्णी. मी आता सध्या ना भाज्या चिरून किंवा निवडून सगळं धुवून असा एक छोटासा बिझनेस करते आणि सगळ्या प्रकारचे पीठ देते. म्हणजे भाजणी, डाळबट्टीचं पीठ किंवा घावण पीठ, इन्स्टंट ढोकळा, अशा सगळ्या प्रकारचे पीठ पण मी पॅकिंग करून देते. आणि पुरणाच्या पोळ्या, तिळगुळाच्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या. मी सांज्याची पोळी म्हणालात का? सांज्याची पोळी किंवा साध्या पोळ्या, पराठे सगळ्या प्रकारचे, आलू पराठा, पालक पराठा, किंवा मग बटाटे वडे, साबुदाणा वडा. पण मग हे तुम्ही घरातून करून देता का तिथे जाऊन त्यांच्याकडे? घरी पण करते आणि तिथे जाऊन पण करते. आणि हे भाज्यांचं जे तुम्ही जे करता ना, भाज्या नीट करून चिरून जे काही पॅकिंग देता, तर हे तुमच्या डोक्यात त्याला किती वर्ष झालेत? आता त्याला कोरोनाच्या काळामध्ये सगळं म्हणजे कामं पण बंद होती, मग तेव्हापासून लोकांना भाजी आणणं धुणं सगळाच प्रॉब्लेम आला. तेव्हा खूप प्रॉब्लेम झाले होते, बाहेरही फिरता येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. मग तेव्हापासून आम्ही हा बिझनेस चालू केलेला आहे, की लोकांची गैरसोय होते आणि आपल्यालाही काहीतरी 2 पैशांची गरज आहे म्हणून आम्ही भाज्या निवडून चिरून धुवून सगळं आम्ही पॅकिंग करून घरपोच देतो. पण मग ते तुम्हाला अगोदर आदल्या दिवशी किती दिवस अगोदर सांगायला लागतं तुम्हाला? 1-2 दिवस जरी आधी सांगितलं तरी चालतं. आणि मग तुम्ही त्या दिवशी त्यांना ज्या दिवशी पाहिजे असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी पोहोचवता? घरपोच करून देतो. बरं. आणि त्याच्यामध्ये सगळं तुम्ही फोडणीचं म्हणजे जे काही लागेल ते पूर्ण तयार असतं पॅक? मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं सगळं घालून आम्ही आता तुमचं एक तसं बनलेलं आहे ना, ही कोथिंबीर तुम्ही नीट करताय, तुम्हाला तर ऑर्डर आहे त्याची. आता ही कोथिंबीर कशी, म्हणजे ते कसं देता, म्हणजे किलोवर, जुडीवर, काय? जुडीवर कोथिंबीर, मेथी, पालक,
ह्या पालेच्या भाज्या आहेत त्या हम्म. आम्ही जुडीवर देतो हम्म. आणि ज्या फळभाज्या आहेत त्या आम्ही पाव किलोवर देतो. हम्म. आता कोथिंबीर समजा एक जुडी कोणी हो, मागितली हो. ती तुम्ही अशी आता नीट करताय नीट तसं देणार, मग हो. त्याचे चार्जेस त्या पॅकचे किती असतात? ह्या म्हणजे आणून आम्ही हे करून साफ करून त्याचे 40 रुपये एक पॅकचे घेतो. हां, म्हणजे बाहेर कोथिंबीर 15-20 20 ला जर असेल तर आम्ही 40 लाच देणार. हां, आणि समजा 15 असेल तर 15 असेल तर आम्ही तशी त्याच म्हणजे महिन्याच्या हिशोबावर देतो. म्हणजे तुम्हाला कुठली जी भाजी हवी आहे ती 2000 रुपये महिना, मग तुम्ही त्यात आम्हाला 50 ला जरी मिळाली एक दिवशी भाजी तरी आम्ही ती तुम्हाला अच्छा, म्हणजे महिन्याचं एकदम पण तुम्ही घेता हा की महिन्याचे पण घेतो. असं बरं. आणि आता ही तुम्ही कोथिंबीर तर करताच आहे, पण ही एक दिसतीये मला, ती बरं दाखवा बरं. त्याच्यामध्ये कढीपत्ता दिसतोय, काढू नका. हा, मिरच्या आहेत आणि पालक आहे. हा आणि तो चिरला नाहीये कारण पालक पहिल्यांदा धुवावं लागतोच. हा, त्याच्यानंतर चिरल्यानंतर कधी धुवू नये. हा, त्याच्यामुळे तो फळभाजी जी आहे ती मी कट करून देते, धुवून देते, कट करून देते. म्हणजे मग ती आपल्याला धुवावी लागत नाही, तुम्हाला डायरेक्ट फोडणीला घालता येते. म्हणजे गोल चकत्या वगैरे असं म्हणजे ज्या प्रकारची भाजी त्यांना करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही चिरून देता. त्या ऑर्डर अशी असते की तुम्हाला भरली भेंडी करायची आहे, मग तशी चिरून द्यायची. किंवा मग कोणाला वांगी नुसतीच हवी असतात की फक्त देठ काढून द्यायची, मग तसं द्यायचं. अच्छा, असं करून द्यायचं. हे घोसाळ आहे मला वाटतं. हे घोसाळी आहेत ना. मग आता ही आपण जशा बटाट्याच्या फोडी करतो अशा मी ती पण म्हणजे त्यांची जशी असेल रिक्वायरमेंट असेल म्हणजे त्यांनी सांगतील तसं, कारण घोसाळे वेगवेगळ्या प्रकारे पण करता येतात. हां, भरली पण करता येतात. हां, अच्छा. पण मग ह्या भाज्या तुम्ही आणता आणि म्हणजे त्याच्यावरचे ते तुमचे सर्व्हिस चार्जेस असतात. आणि कसा आहे रिस्पॉन्स त्याला? भरपूर आहे. जो प्राधिकरणामध्येच आता माझी 25 तरी आहेत म्हणजे. अच्छा, आणि मग हे पोचवायचं काम तुम्हीच करता? काम मी करते असं नाहीये, वेळेनुसार कधी मिस्टर असतात, कधी मुलगा असतो. आणि म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा तुम्हाला मदत करतायत, तुमचे मिस्टर, तुमचा मुलगा. अच्छा, म्हणजे त्यांचाही सपोर्ट आहे तुम्हाला? पूर्ण दळण्यापासून तर पोहोचवण्यापर्यंत मला त्यांचा सपोर्ट. म्हणजे ते पण करता पीठ दळून ते बरं बरं बरं. आणि इथे ही पीठ पण दिसत आहेत, हे कसली पीठ आहेत? हे इस्टर्न ढोकळ्याचं पीठ. ढोकळा? हा, इस्टर्न ढोकळा म्हणजे तुम्ही फक्त त्याच्यात मिरची घालून, आलं मिरची घालायची आणि पाणी घालून ढोकळा तयार होतो. बाकी तुम्ही काहीच घालायचं नाही, मीठ साखर सगळं मी घातलेलं आहे. आणि काही वेळेला ते येण्यासाठी ते इनो घालतात? नाही, काहीच घालायचं नाही, काहीच नाही फक्त तुम्हाला हवंय म्हणून मिरची घालायची. जर तुम्हाला मिरची चालत नसेल तर तुम्ही फक्त पाणी घालून ढोकळा तयार करा. म्हणजे एकदम रेडी आहे? एकदम रेडी. भिजवायचं आणि लगेच ठेवायचं बिवायचं पण नाही? काहीच नाही. ओके. आणि हे दुसरं पुढचं? डाळ बाटीचं पीठ आहे, आम्ही डाळ बट्टी करतो आमच्या गावाला, त्याचं हे पीठ आहे. हे गव्हाचं पीठ आहे, हे गहू दळले पण ते रवाळ कणिक दळले थोडं. हे पीठ कसलं आहे? हे डाळबट्टीचं पीठ आहे, त्याच्या आम्ही बट्ट्या करतो. ही रेसिपी मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. अच्छा, बरं, मग त्यावेळेला बघू आपण. आणि हे याचं पीठ आहे भाजणीचं, थालीपीठ. भाजणीची थालीपीठ करायचं. आणि हे पीठ आहे घावण करायचं. घावण म्हणजे कोकणी पदार्थ घावण? ओके. ते तांदळाचं पीठ असेल किंवा मग थापी वडे पण त्याचे होतात. हां, तांदळाचं पीठ. आणि हे मध्ये ते याचं पीठ आहे, काय म्हणतात त्याला, कुळथाचं पीठ आहे. कुळीत पीठ. अच्छा, म्हणजे हे सुद्धा कोकणी माणसंच. पण ते मला बिझनेस म्हणून प्रत्येकाच्या जशा ऑर्डरी असतात ना त्याप्रमाणे मला द्यावंच लागतं. हां, त्यामुळे ओके. आणि मग ही तुम्ही पॅकिंग करता? आता हे थालीपीठचं तुम्ही जे सांगितलं की नाही, तर त्या थालीपीठच्या मध्ये काय काय तुम्ही वापरलंय? मी सगळं कडधान्य वापरलं. अच्छा, कारण कडधान्य पण आता टाकतात म्हणूनच विचारलं मी तुम्हाला. कडधान्य टाकले आहे, कारण पौष्टिक असतं, सालं आपल्या शरीराला आवश्यक आहे म्हणून साली सकट कडधान्य. आणि मग ते भाजलेलं? ते धुवून भाजले, वाळवून, आणि त्याच्यात धणे जिरे पावडर. म्हणजे ते पण रेडी आहे?
रेडी आहे, फक्त तुम्हाला कांदा, कोथिंबीर हां, आणि कांदा मीठ, कोथिंबीर. तिखट काय हां, मीठ तिखट. हां, मीठ. पण मग असं ते लगेच वापरायचं का? कारण बाहेर जे आपण विकत घेतो ना ती त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं. मग समजा ते राहतं का? किती दिवस राहतं? हे 6 महिने वर्षभर राहतं. हो, त्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न नाही, टाकता, नाही, मीठ नाही. वगैरे मीठ न टाकता सुद्धा हो 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 मग की फ्रीजमध्ये ठेवायला लागतं? नाही नाही, वरती राहतं. हं. आता ह्या पिठामध्ये मी मीठ तिखट काही घातलेलं नाहीये, फक्त धणे जिरे पावडर आणि सगळं कडधान्य, तरी पण ते राहतं वर्षभर, तरी राहतं. अच्छा, म्हणजे हे तुमचे भाजी आणि ही पिठं, हो. हां, म्हणजे नाश्त्याला आहे ना उपयोगी पडणारी, हे इन्स्टंट आहेत, लगेच तुम्ही ते वापरू शकता. आणखीन तुम्ही म्हणजे ऑर्डरप्रमाणे पुरणपोळी म्हणा किंवा हे असं, गुळाची पोळी, हां, आणि ते घरी जाऊन सुद्धा त्यांचं घरी जाऊन पण करते आणि 25 ते 30 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन पण मी करते. अच्छा, घरी जाऊन. म्हणजे एखादा समारंभ असेल, घरगुती समारंभ, तर हां. जास्तीत जास्त 25-30 हां, लोकांपर्यंत तुम्ही तेही करता. हां, पूर्णाच्या जरी ऑर्डर असेल की पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे, तर मी तो घरी जाऊन करते. पण मग त्यावेळेला तुमच्या हात बरोबर कोणी नाही, लागतं की कोणी तुम्ही नसतं, एकटं ते हो, सगळं मी एकटी करते. सगळं? हो, सगळं. फक्त मी आदल्या दिवशी जाऊन पुरण शिजवते आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी सगळा स्वयंपाक करते. म्हणजे ते अंगावर काम घेतल्यासारखं की बाबा ही ऑर्डर तुमची मी घेतली, आता त्याला मला एक दिवस अगोदर जायचंय, हां. कसं करायची तयारी सगळी करण्यापासून ते ते मी तुम्ही करता. हां, मी करते. अच्छा. आणि आणखीन दुसरं अजून तुमचं काय आहे की म्हणजे ते पदार्थ बनवून सुद्धा देता, हो. तिथे जाऊन करता? म्हणजे तिथे आणि जाऊन पण करते आणि समजा कोणाला घरून बटाटे वडे हवे असतील तर ते मी तयार करून देते घरनं. पावभाजी जास्त प्रमाणात हवी असेल, किलोभर 2 किलो, ती मी घरून करून तयार देते. अच्छा, आणि हे सगळं डिलिव्हरी करण्याचं काम पण डिलिव्हरी आम्हीच करतो. म्हणजे कधी मिस्टर म्हणा, कधी मुलगा किंवा मी, असं जसं ऍडजस्ट होत असेल तसं आम्ही ते घरी जाऊन डिलिव्हरी करतो. पण ह्या सगळ्याला तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? भरपूर आहे रिस्पॉन्स. म्हणजे मी आता सध्या लग्नाचं छोटंसं गृहयज्ञाचा ऑर्डर घेतली होती, तर तिथे मला पूर्णाच्या पोळीची आणि स्वयंपाकाची सगळ्यांचं असं आलं की तू आमच्याकडे येऊन करू शकते का किंवा घरून देते का. त्यातनं मला जवळजवळ 10 ते 15 ऑर्डरी मिळाल्या. त्यांच्या इथे जेवण, म्हणजे जी पाहुणे आले होते त्या, आणि मी सांज्याच्या पोळ्या एका ठिकाणी दिल्या होत्या आधी सुरुवातीला, तर त्यांच्याकडनं तर मला महिनाभर मी सांज्याच्या पोळ्या करत होती, एवढ्या ऑर्डरी आल्या. अच्छा. अच्छा. आता आपण तुम्ही धुळ्याचे आहेत, त्याच्यामुळे एक पदार्थ पण बघणार आहोत. तर आता आपण ह्यांचा जो स्पेशालिटी आहे, हा तुम्ही धुळ्याचे आहे ना? धुळ्याची आहे मी. तर आमच्या धुळ्यामध्ये खानदेशमध्ये डाळबट्टी हा पदार्थ स्पेशल आहे. म्हणजे डाळबट्टी. हा, डाळबट्टी. तुरीची डाळ असते, त्याची आमटी करतो आम्ही. गुळ. आता हे बघू आपण, ह्याच्यात सामान तुम्ही घेतलेलं आहे. हे पीठ आहे, हे तयार, म्हणजे पीठ कणिक आहे रवा दळलेली. त्याच्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि थोडस तेल. कणिक कसलं आहे? म्हणजे गव्हाचं पीठ आहे. आणि फक्त गव्हाचं पीठ आहे. रवा नाही, रवा वगैरे नाही, फक्त गहू दळताना थोडं जाडसर दळलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ओवा, मीठ घातलेलं आहे आणि थोडं मोहन घातलंय तेलाचं भिजवताना. आणि मग ते घट्ट मळून त्याची असं गोळा तयार केला ना की हा असा लाटायचा. घट्ट म्हणजे बऱ्यापैकी घट्ट आहे, म्हणजे आपण पोळ्या करतो त्याच्यापेक्षा घट्ट करायचा. आणि आता हा असा लाटून झाला की याला थोडंसं असं मध्ये तेल लावायचं आणि मग त्याचा असं रोल करायचा. आणि हा रोल म्हणजे मोडला नाही गेला पाहिजे, त्याला हे असं फोल्ड करून तुम्ही असा त्याचा गोळा तयार करायचा की रोल तो हे नाही झाला पाहिजे. त्याचा आतल्या पाकळ्या मग त्या शिजल्यावरती निघायला हव्या. मग आता हा केला ना की हा कुकर मध्ये वाफवायचा. तुम्ही 3 शिट्ट्या करून घेतल्या तरी चालेल. म्हणजे त्याच्यात काही सारण बिरण काही करायचं नाही, असं नुसार रोल करायचा. आणि मग तो वाफवून झाला ना की त्याचे कटिंग करायची. हे वाफवलेले आहेत ना? होय, हे वाफवलेले आहे. हे कटिंग करायचं असं त्याचं. त्याच्यात तुम्ही तो गोळा आहे आणि हा लांबसर एक बनवलाय वेगळे. म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता किंवा फक्त रोल करून तो वाफत ठेवू शकता. अच्छा, म्हणजे ते शेप त्यांना पाहिजे तसा. आणि मग हे असं कटिंग केले ना आपण हे असे की मग हे कटिंग हे तळायचे असे. म्हणजे ते अच्छा अखंड तळलेलं आहे ते. किंवा मग शालू फ्राय करू शकता.
म्हणजे फक्त फ्राय टाकून थोडंसं तेल घालून नुसतं परतून घेऊ शकतात तुम्ही. म्हणजे मला जर आपण तळलेलं नको असेल तर आपण याच्या अळूच्या वड्या करतो आळूच्या तसं वड्या करतो. किंवा कोथिंबीर वडी पण कोथिंबीर वडी करतो. कारण ते शिजवून झालेलं शिजवून झालेलं आहे. ज्याची त्याची मर्जी डीप फ्राय करायचं का शॅलो फ्राय शालो करायचं. फ्राय करायचं. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे तुरीची डाळ आहे, त्याच्यामध्ये मी चिंच, गूळ, कढीपत्ता, कोथिंबीर, नंतर मीठ असं सगळं घालून याला तडका दिलेला आहे. याला ह्याच्यामध्ये आता आम्ही हे म्हणजे चुरून, ज्याला जसं हवं असेल तसं, कोणी चुरून खातं, कोणी असं गुड त्याच्यामध्ये पोळी जसं आपण खातो तसं हे खातात. त्याच्यावर तूप घालून हे खायचं. असा हा पदार्थ आहे. हा तळायचा असतो. आता समजा हे केलं ना आपण, तर हे तळायचं याच्यामध्ये, म्हणजे ते गुलबक्षी होतं. किंवा मग आपण त्याला हे करू शकतो. आणि असा साधा जर रोल केला ना, तर तुम्हाला सोपं काय आहे की तळायला पण सोपं होतं आणि करायला तुम्हाला गोळा केला की तो म्हणजे छोटा होतो. म्हणजे असा पण. आणि अगदी नुसतं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याला काही डाळ हवी असंही नाही. किंवा मग मिक्सरमधनं फिरवून गूळ तूप घालून त्याचा लाडू पण छान होतो. आता आपण यांचं प्रेझेंटेशन एका डिश मध्ये बघूया. हे तुम्ही चुरून घेतलंय आणि आता याच्यावरती ना ही डाळ घालायची, आमटी आपली, आणि मग याच्यावर तूप घालायचं. आणि मग हे तुम्ही सर्व करू शकतात. म्हणजे तसं हे आहे तसं. त्याला काही पाहिजे तर समोर वरती कोथिंबीर वगैरे असं घालून, किंवा याच्यात कोथिंबीर घातलेलीच असते पण डेकोरेशन. आणि नको असेल तुम्हाला गोड आंबट म्हणजे चिंच गुळाचं, तर हे प्लेन पिवळं वरण असतं तुरीच्या डाळीचं. याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. म्हणजे ऑप्शन आहे त्याला. ऑप्शन आहे त्याला. ओके. आणि दुसरा पदार्थ म्हणजे हा जर तुम्ही मिक्सर मधनं काढून गुळ तूप घालून त्याचा लाडू केला, म्हणजे हेच चुरलाय तुम्ही आता. चुरलाय तो, पण त्याच्यात गुळ तूप घालायचं आणि त्याचा मिक्सर मधून काढला. आणि आपण जसा पोळीचा लाडू करतो तसा जर केला तर तो लाडू पण छान लागतो. म्हणजे याचं आपण ते पण करू शकतो. जसं आपण 16 सोमवाराच्या वेळेस दामटीचे काहीतरी म्हणतात, तसं काय म्हणताय तुम्ही? लाडू दाम असं म्हणतात काहीतरी त्या लाडूला. ते 16 सोमवाराच्या वेळेस जो जसा प्रसाद असतो ना, तसा याचा लाडू होतो. लाडू सुद्धा त्यात चुरून किंवा असं खायचं. असं खाऊ शकता. किंवा चहा सोबत पण हे बिस्किटासारखं लागतं. अरे बापरे. हो का? तसं पण आपण खाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तूर डाळच वापरली? तूर डाळ जशी आपण शिजवतो आपल्या वरणाला रेग्युलर, तसंच करायचंय. आणि फक्त चिंच गूळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची पावडर वगैरे काही, गोडा मसाला घालायचा. असं गोड म्हणजे मिरची पावडर नाही टाकायची? नाही, घालता येते आवडत असेल तर. असं थोडीशी थोडी लाल मिरची किंवा मग. पण मग हा पदार्थ जो आहे ना, हा म्हणजे जेवणाबरोबर का स्पेशली नाही का, रात्री आपल्याला काहीतरी पाहिजे असतं एकच काहीतरी, मग तसं कसं जेवणासोबतही खाऊ शकतात. किंवा तुम्हाला नुसतं आता तात्पुरती थोडी भूक आहे म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात. असं काही नाहीये की जेवणच याच्यावरती करायचं. पण ही खानदेशी पदार्थ स्पेशली तिकडची धुळ्याची खानदेशी पदार्थ आहे, स्पेशल आहे. ओके. छान वाटलं तुमच्याशी बोलून. मैत्रिणींनो, तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्यांचा आवडलं त्या भाज्यांचं पण करतायत. तसं रेडीमेड तुम्हाला पाकिट तुमच्याकडे हातात मिळणार ते तसं. आणि असंही इतर ऑर्डर घेतात, तर त्या कोणाला तुम्हाला लागलं तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता मुद्दामून मी पण सांगेन की आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच सपोर्ट देत राहा. तेच घेऊन बघूया आपण. बघा. आणि हे असं पण सर्व करू शकता किंवा असं पण करू. अच्छा. असं पण करू शकता. मस्त झालंय, मस्त, खूप छान. आणि नुसते त्यांनी सांगितले ना लाडू पण करता येतात, तर ते खरोखर त्या याला ना टेस्ट खूप छान आहे.
छान आहे, म्हणजे नुसते लाडू सुद्धा खूप छान लागतील. आणि ही पण म्हणजे तुम्ही जी आमटी केली तर ती पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर.